पोरांनो, तुम्ही जर गावाकडे कधी गेलात तर म्हातारी माणसं चावडीवर मंदिराच्या पारावर काय खेळत बसलेले असतात मला सांगा? जुगार. पिसत बसत असले पिसत. अरे बरोबर आहे का? ती माणसं जास्त शिकलेली नसतात, फेटेवाली असतात, अनुभवी नसतात, बरोबर आहे का? पण बाबांनो, पान कुणाकडे ती ओळखायला येते त्यांना. कुणी कुणी बघितलं? ती पान असं कोणतं पान आहे ते ओळखते, पानच येऊन देत नाही इकडं. कुणी कुणी बघितली अशी म्हातारी माणसं? त्याला आकडे सुद्धा कुणाकुणाला वाचता येत नाहीत, मराठी वाचता सुद्धा येत नाही, तरी ती असं बघतंय आणि मागून पान ओळखतंय. असं कशामुळे होत असेल मला सांगा बरं? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस म्हणजे ती चाळून चाळून ती पेज पेज चाळून चाळून पानं अशी पिसून 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 त्याला परिचय झालेले असतात. आता माणसं सांगा जे शिकलेले नाहीत, काय नाहीत, चाळून चाळून प्रॅक्टिस करून त्याला असं मागून बघून त्याला कुठला प्रश्न कुठे येतोय हे कळत असेल तर आपण एमपीएससी करत असताना शिकलेली, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली, पीएचडी झालेली हिथं एमपीएससी करत असताना कुठला प्रश्न कधी येणार का कळू नये? तेवढी प्रॅक्टिस असली पाहिजे आपली. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि मग एवढ्या प्रश्नपत्रिका एवढ्या आता ती तिथं पिसायची प्रॅक्टिस करतात, पिसायची. आपण इथं प्रश्नपत्रिकेची प्रॅक्टिस करायची, प्रश्नपत्रिकेची प्रश्नपत्रिका. हा. आणि मग तुम्ही आता मेन्सला आहेत, फर्स्ट पेपर, सेकंड पेपर, फर्स्ट पेपर, सेकंड पेपर रोज सोडवायचा 100 मार्काचा आणि त्याची प्रॅक्टिस करायची. चारही पर्यायाचं स्पष्टीकरण लिहायचं, चारही पर्यायाचं स्पष्टीकरण लिहायचं. सेकंड पेपर चारही पर्याय स्पष्टीकरण येत ना, आणि जी येत नाही का त्याचं काय लिहून काढायचं, जी येत नाही का ते प्रश्न त्या प्रश्नात दुसऱ्या दिवशी अभ्यास करायचा, त्या प्रश्न दुसऱ्या दिवशी अभ्यास करायचा. असा 100 प्रश्नपत्रिका सोडवून काढा. जे येत नाही त्याचा सगळ्याचा अभ्यास होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही असा अभ्यास करताल ना, जे प्रश्नपत्रिका न चाळता येत आहे त्याचाच अभ्यास होईल.